श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 4. श्री गणेशाय नमः. मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे, षोडोपचार पुजावे स्वामी चरण भक्तीने. अर्थ: तोंडाने स्वामींचे कीर्तन करावे किंवा कानांनी ते ऐकावे. 16 उपचारांनी भक्तिभावाने स्वामींच्या चरणांची पूजा करावी. न लगे करणे तीर्थाटन, योगाभ्यास होम हवन, सांडुनिया उगाशीन नामस्मरण करावे. अर्थ: तीर्थयात्रा, योग साधना, होम हवन यांची आवश्यकता नाही. सर्व थकवा सोडून स्वामींचे नामस्मरण करावे. स्वामी नामाचा जप करिता, चारी पुरुषार्थ योती हता. स्वामी चरित्र गात ऐकता, पुनरावृत्ती चुकेल. अर्थ: स्वामी नामाचा जप केल्याने धर्म, काम व मोक्ष हे चारही पुरुषार्थ मिळतात. स्वामी चरित्र गाणे व ऐकणे केल्याने जन्ममरणाचा फेरा तुटतो. गताध्यायाचे अंती, अक्कलकोटी आले यती. द्रुपराया दर्शन देती, स्वइच्छेने राहती तयापुरी. अर्थ: मागील अध्यायाच्या शेवटी स्वामी अक्कलकोटला येथे आले होते. ते राजाला दर्शन देऊन आपल्या इच्छेने त्या नगरीत राहू लागले. चोळप्पाचा दृढ भाव, घरी राहिले स्वामी राव. हे तयाचे सुकृत पूर्व, नित्य सेवा घडे त्या ते. अर्थ: चोळप्पाची भक्ती अत्यंत दृढ होती. त्यांच्या पूर्वजन्मीच्या पुण्यामुळे स्वामी त्यांच्या घरी राहिले आणि त्याला रोज सेवा करण्याचा योग मिळाला. जे केवळ वैकुंठवासी, अष्टसिद्धी ज्यांच्या दासी. नवविधी तत्पर सेवेसी, ते धरती मानवरूप. अर्थ: जे वैकुंठात वास करणारे, अष्टसिद्धी ज्यांच्या सेवेत आहेत, जे नवविधा भक्ती स्वीकारतात, ते स्वामी मानवरूप धारण करतात. चोळप्पा केवळ निर्धन, परी स्वामी कृपा होता पूर्ण. लक्ष्मी होऊन आपण सहज आली तया घरी. अर्थ: चोळप्पा गरीब असला तरी स्वामी कृपेने त्यांच्या घरी समृद्धी नांदू लागली. लक्ष्मी स्वतःहून त्यांच्या घरी आली. कैसी आहे तयाची भक्ती, नित्य पाहती परीक्षा यती. नाना प्रकारे त्रास देती, परी तो कधी न कंटाळे. स्वामी त्यांच्या भक्तीची रोज परीक्षा घेत. अनेक प्रकारचे त्रास दिले तरी चोळप्पा कधीही कंटाळला नाही. चोळप्पाची सद्गुणी कांता, तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता, आनंद स्वामी सेवेचा. अर्थ: चोळप्पाची पत्नी सद्गुणी व पतिव्रता होती. तिच्या मनात नेहमी स्वामी सेवेचा आनंद भरलेला असे. स्वामी नाना खेळती, विचित्र लीला दाखविती. नगरवासी जनांची भक्ती, दिवसेंदिवस दृढ जडली. अर्थ: स्वामी विविध लीलांनी भक्तांना चमत्कृत करत. त्यामुळे नगरातील लोकांची भक्ती दिवसेंदिवस वाढत गेली. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती, देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती, कामना चित्ती धरोनी. अर्थ: स्वामी म्हणजे साक्षात ईश्वरच. त्यांची कीर्ती सर्व देशात पसरली आणि अनेक लोक मनातील इच्छा घेऊन दर्शनाला येऊ लागले. कोणी संपत्ती कारणे, कोणी मागते संताने. व्हावी मनोनिया लग्ने, येती दूरदेशीहून. अर्थ: कोणी संपत्ती, कोणी संतती, तर कोणी विवाहासाठी दूरवरून येत असे. शरीर भोगे कष्टले, संसार तापे तप्त झाले. मायामय पसाऱ्यात फसले, ऐसे आले किती एक. अर्थ: संसाराच्या दुःखाने त्रस्त मायाजाळात फसलेले कित्येक लोक स्वामींकडे आले. सर्वांशी कल्पद्रुमा समान, होनी कामना करीती पूर्ण. भक्त काजस्ताव अवतीर्ण, मानव रूपे झाले. अर्थ: स्वामी सर्वांसाठी कल्पवृक्षासारखे आहेत. भक्तांच्या कार्यासाठीच त्यांनी मानव रूप धारण केले आहे. भक्त अंतरी जे जे इच्छिती, ते ते यती राज पुरविती. दृढ चरणी जयांची भक्ती, त्यासी होती कल्पतरू. अर्थ: भक्तांच्या मनातील इच्छा स्वामी पूर्ण करतात. त्यांची भक्ती दृढ आहे, त्यासाठी स्वामी कल्पवृक्षच होतात. जे का निंदक कुटील, तया शास्ते केवळे.
नास्तिकाप्रती तात्काळ योग्य शासन करिता ती. अर्थ, निंदक व कुटील लोकांना स्वामी शिक्षा करतात, नास्तिकांना त्वरित योग्य शासन देतात. महिमा वाढवला विशेष, कित्येक करू लागले द्वेष. कोणा एक समयास वर्तमान घडले पै. अर्थ, स्वामींचा महिमा वाढताच काही लोक द्वेष करू लागले. अशा एका प्रसंगाची कथा पुढे येते. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी, हसोनी म्हणती जनांसी, ढोंगियाच्या नादी लागला. अर्थ, दोन संन्यासी अक्कलकोटला येऊन लोकांना स्वामी ढोंगी आहेत असे म्हणू लागले. हा स्वामी नव्हे ढोंगी, जो नाना भोग भोगी. साधू लक्षणे याचे अंगी, कोणतेही वसतसे. अर्थ, हा साधू नसून भोग भोगणारा ढोंगी आहे, याच्यात साधूंची लक्षणे नाहीत असे ते म्हणाले. काय तुम्हा वेड लागले, वंदिता ढोंग्यांची पाऊले. यात स्वार्थ ना परमार्थ मिळे, फसला तुम्ही अवघेही. अर्थ, तुम्ही सगळे फसला आहात. ढोंग्यांच्या पायाला वंदन करता, यातून ना स्वार्थ साधतो ना परमार्थ, असे ते लोकांना सांगू लागले. ऐसे तयांनी निंदिले, समर्थांनी अंतरी जाणिले. जेव्हा ते भेटीसी आले, तेव्हा केले नवल एक. अर्थ, अशा प्रकारेच त्यांनी स्वामींची निंदा केली. स्वामींनी ते सर्व अंतःकरणात ओळखले आणि भेटीच्या वेळी एक अद्भुत लीला केली. पावया आले लक्षण, समर्थ समजले ती खून. ज्या घरी बैसले, तेथून उठोनिया चालले. अर्थ, त्या संन्याशांची परीक्षा घेण्यासाठी स्वामी उठून दुसऱ्याच घराकडे निघाले. एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी. तेही दोघे अविचारी, होते बरोबरी संन्यासी. अर्थ, स्वामी एका भक्ताच्या घरी गेले. ते दोघे निंदक संन्यासी स्वामींबरोबर तेथेच आले. तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरी. श्री स्वामी आपुले चित्ती, चमत्कार म्हणती करू आता. अर्थ, भक्ताने त्या तिघांनाही पाटावर बसवले. स्वामी मनात विचार करू लागले की आता चमत्कार दाखवावा. दर्शनेच्छू जनसंख्यात, पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत, एकच गर्दी झाली. अर्थ, क्षणात दर्शनासाठी असंख्य लोक तिथे जमले. संपूर्ण ठिकाणी मोठी गर्दी झाली. दर्शन घेऊन चरणांचे, मंगल नाव गर्जती वाचे. हेतू पुरवावे मनीचे, म्हणून या विनविती. अर्थ, लोक स्वामींचे पावन नाव मोठ्याने घेत आपल्या मनातील इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून प्रार्थना करू लागले. कोणी द्रव्य पुढे ठेविती, कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करीती, नाही मिती तयांचे. अर्थ, कोणी धन अर्पण करत, कोणी फळे देत, अनेक प्रकारच्या वस्तू स्वामींच्या पुढे ठेवत. कोणी नवसा ते करीती, कोणी आणुनिया देती. कोणी काही संकल्प करीती, चरण पूजिती आनंदे. अर्थ, कोणी नवस करत, कोणी भेट वस्तू आणत आनंदाने स्वामींच्या चरणांची पूजा करत. संन्यासी कौतुक पाहाती, मना माझी आश्चर्य करीती. क्षण एक तटस्थ होती, वैरभाव विसरोनी. अर्थ, ते दोन संन्यासी हे सर्व पाहून आश्चर्यचकित झाले. क्षणभर त्यांनी आपला द्वेष विसरला. क्षण एक घडता सत्संगती, तात्काळ पालटे की कुमती. म्हणून कवी वर्णिताती, संत महिमा विशेष. अर्थ, संत संगतीचा क्षणभर जरी लाभ झाला तरी वाईट बुद्धी ही लगेच बदलते, असा संतांचा महिमा कवी सांगतो. स्वामी पुढे जे जे पदार्थ, पडले होते असंख्यात. ते निज हस्ते समर्थ, संन्याशांपुढे लोटती. अर्थ, स्वामींनी आपल्या हाताने समोर ठेवलेले सर्व पदार्थ त्या दोन संन्याशांच्या पुढे ढकलले. पाणी सुटले त्यांच्या मुखास, म्हणती यथेच्छ मिळले खावयास. आज सारा दिवस उपवासी, जीवा मुचा कळवळला. अर्थ, हे पाहून संन्याशांच्या तोंडाला पाणी सुटले. आज दिवसभर उपवास असल्याने
त्यांना फार भूक लागली होती. मोडली जनांची गर्दी, तो येऊनी सेवेकरी. संन्याशांपुढल्या नाना परी, वस्तू नेऊ लागले. अर्थ, गर्दी ओसरल्यावर सेवेकरी येऊन संन्याशांच्या समोर ठेवलेल्या वस्तू उचलू लागले. तेव्हा एक क्षणार्धात द्रव्याधिक सारे नेत, संन्यासी मनी झुरत व्याकुळ होत भुकेने. अर्थ, क्षणात सर्व अन्न व वस्तू काढून घेतल्या गेल्या. भुकेमुळे संन्यासी अत्यंत व्याकुळ झाले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी, सूर्य जात अस्ताचलासी तेथून या उठले. अर्थ, त्या दिवशी स्वामींनी अन्नपाणी घेतले नाही. सूर्यास्त झाल्यावर ते तेथून उठून गेले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी, रात्र होता तयांसी अन्नोदक वर्जसे. अर्थ, त्या दिवशी दोघे संन्यासी उपाशीच राहिलेत. रात्री संन्याशांना अन्न घेणं निषिद्ध असल्याने त्यांना खावयाला काहीही मिळाले नाही. जे पातले करू छळना, त्यांची झाली विटंबना. दंडावया कुत्सित जना, अवतरले यतिवर्य. अर्थ, जे स्वामींची छळना करण्यास आले त्यांचीच विटंबना झाली. दुष्ट लोकांना शिक्षा देण्यासाठी स्वामी अवतरले आहेत. त्यांच्या चरणी ज्यांची भक्ती, त्यांचे मनोरथ पुरविती. पसरली जगी ऐशी ख्याती, लीला ज्यांची विचित्र. अर्थ, ज्यांची स्वामींच्या चरणी भक्ती आहे त्यांचे सर्व मनोरथ स्वामी पूर्ण करतात, अशी कीर्ती सर्वत्र पसरली. श्रीपाद वल्लभ भक्ती, कलियुग वाढेल निश्चिती. त्यांचा अवतार स्वामी यती, वर्णी कीर्ती विष्णुदास. अर्थ, कलियुगात श्रीपाद वल्लभांची भक्ती निश्चित वाढेल. त्यांचाच अवतार स्वामी समर्थ आहेत, असे विष्णुदास सांगतात. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमतदा सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्थ अध्याय गोडहा. अर्थ, अशा रीतीने श्री स्वामी चरित्र सारामृतातील नाना कथांनी भरलेला हा चौथा अध्याय भक्तांना अत्यंत मधुर वाटतो.